आज महिला विविध क्षेत्रात स्वबळावर स्वकर्तृत्वावर वावरताना दिसतायत, स्वयं निर्णय घेतायत. 19व्या शतकात स्त्री शिक्षणाच्या दृष्टीनं सर्वस्वी प्रतिकूल परिस्थिती असतानाही स्त्री शिक्षणाचं महत्त्व जाणून त्यावेळच्या पालकांनी मोठ्या हिमतीनं समाजाचा रोष पत्करून आपल्या मुलींना कर्व्यांच्या संस्थेत दाखल केलं. आज मालतीताई देशपांडे या उत्सववृत्ती आहेत, त्यामुळेच आज आपण इकडं एकत्र जमू शकतो. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आणि त्याच्यातून ज्या ज्या विद्यार्थी शिकून गेलेले आहेत त्याच्याच हे माझे विद्यार्थी संघाचा हा बक्षीस सोहळा आहे. खरं तर भरारी हा जो पुरस्कार आहे तर आमची जी भरारी आत्तापर्यंत ती चिमणी पाखरांची होती, पण आज जे शाळेनं आम्हाला जे भरारी पुरस्कार देऊन आमचा जो गौरव केला आहे त्यांना आम्ही आता गरुड भरारी घेणार आहोत. मला वाटतं की हा पुरस्कार म्हणजे मला आत्तापर्यंत बरेच पुरस्कार मिळाले, पण आपल्या शाळेमध्ये आपल्याला जो गौरव केला जातो कारण ते बाल वयामध्ये आपल्या इथे जे संस्कार होतात त्या संस्कारामधून आपण आपल्या आयुष्यभर त्या गोष्टी आपण आपल्या स्मरणात राहतात आणि खरे संस्कार जे होतात ते शाळेतूनच होतात आणि त्याची आठवण आपल्याला प्रत्येक वेळेस होते. कारण शाळेमध्ये आम्हाला ज्या लोकांनी ते शिकवलं म्हणजे विसरेबाई, विद्युताई, त्या काशीबाई नाही का, त्या सगळ्यांचा आमच्यावर इतका मनाचा पगडा आहे की जगामध्ये कुठेतरी गेले ही सारखी शिकत असते आणि हा शिकण्याचा माझा जो सपाटा चालू असतो तो ह्या शाळेमुळेच आहे. राऊत सर हे माझे पहिले गुरु आणि त्यांनी मला माझ्यामधली कला तेव्हा ओळखून मला त्यांनी इतकं प्रोत्साहन दिलं. मला माझ्या वेळेस असं झालं की 11वीला पहिल्यांदाच हा ड्रॉइंग हा 8वा विषय घेऊन आपण बोर्डाच्या परीक्षेला बसू शकलो आणि मला सर म्हणायचे की तुला मॅथमॅटिक्स जर आवड वाटते तू ड्रॉइंगमध्ये ते मार्क म्हणून का. मग माझ्या बॅचला पहिल्यांदा ड्रॉइंग हा सब्जेक्ट घेऊन आम्ही 11वी बोर्डाची परीक्षा पास झालो. मी आता असं ध्यान म्हटलं तसं आपण एक गावाचं कोणतरी हे लागतो देणं लागतं आपल्याला, गावाबद्दल काहीतरी आपल्या करायचं असतं. माझा आता असा प्रयत्न आहे की वाई टू वर्ल्ड, मी सारखं ही वाई माझी सगळ्या जगामध्ये कशी प्रसिद्ध होईल, इथलं टुरिझम कसं वाढेल, हेरिटेज टुरिझम इथलं कसं वाढेल. आणि मी इंडियाची कन्व्हेनर आहे. मी इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज हे सगळ्यात दिल्लीतली NGO सर्वात मोठी NGO आहे आणि त्याची मी वाई गजनी महाबळेश्वरची कन्व्हेनर आहे.
आणि ह्या भागाबद्दल मी बराच काम करत असते. त्याच्यातच मी ही 2 फिल्म काढल्या वाईबद्दल, की आमचं गाव किती समृद्ध संस्कृतीचं आहे हे सगळ्या जगाला कळावं. आणि मी जेव्हा दिल्लीमध्ये आमच्या हेड ऑफिसला होते तेव्हा वाईबद्दल खूप कौतुक सांगते. मग माझ्या लक्षात आलं की आपण हे सांगण्यापेक्षा आपण जर त्यांना डिजिटल फिल्मद्वारे दाखवलं तर त्यांना खूप हे आवडेल. आणि मग एक हेरिटेज टुरिझमच्या माध्यमातून मी एक माझी 8 पाठ गाव वाई, सातारा उत्तराचे सफल संपूर्ण अशी एक स्टोरी म्हणून 10 मिनिटांमध्ये आम्ही वाईबद्दल डॉक्युमेंटरी फिल्म केल्यासारखं फिल्म केली. आणि पुणे फिल्म फेस्टिवलचं मला सेकंड प्राईज मिळालं जपानमध्ये मला. आणि सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते मला तो सेकंड प्राईज मिळायचा मला गौरव मिळाला. आता अलीकडेच आम्ही एक वाईचा मॅप केलेला आहे. मी सगळ्यांकरता हा वाई हेरिटेज मॅप आणि वाई सराउंडिंग मॅप हा असा केलेला आहे. जास्तीत जास्त लोकांनी वाई यावं. आणि हा आपण गुगलला अटॅच केलेला आहे. पण त्याचा QR कोड पण आहे. त्याचा आम्ही एक मोठा कार्यक्रम घेतला होता. चंद्रकांत दळवीच्या कार्यक्रमाकरता आले होते. या इथे साती घाट आणि साती घाटावर जे पुढे कार्यक्रम होता तो इकडे घेतलेला. आणि मागच्या बाजूला वाई परिसरातल्या अनेक खूप गोष्टी अनेक ठिकाणं आपण हेरिटेजची इकडची घेतलेली आहे. आणि हा QR कोड आपल्याला गाडी पण आपली त्याला फॉलो केली तर आपल्या गाडीवर पण याला होऊ शकतो असा आम्ही हा भाग केलेला आहे. आत्ता आमच्या इंटरतर्फे आम्ही बऱ्याच कॉम्पिटिशन घेत असतो. आत्ताच मी मॅडमला सांगितलं 2 विद्यार्थिनी आपल्या एक आहे कन्याशाळा वाईची मनाली पटवर्धन आणि दुसरी अर्सिन विजन स्कूलच्या दोघींना रिजनल प्राईज मिळालेला आहे इंटॅक्सचं. आणि त्याच्यामध्ये 13,500 एंट्री सगळ्या भारतातून आल्या होत्या. म्हणजे ह्या मुलांना नॅशनल लेवलला आपण कसं पोहोचू शकतो हा आमचा प्रयत्न असतो. आणि वाईच्या सगळ्या शाळांना भरपूर याच्यामध्ये मदत करतात. आणि आमचे इंटॅक्स फार चांगलं काम चाललेलं आहे. आता आपल्याकडे म्युझियम व्हायला नाही आहे. आणि आता सगळीकडे म्युझियम होण्याकरता पंतप्रधान मोदींचा खूप प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही वाईट आपल्याला म्युझियम कसं करता येईल तेवढी आपल्याला जागा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही डिजिटल म्युझियमचा उपक्रम हाती घेतला आहे. ते पण आमचं काम चालू आहे. आणि मला वाटतंय की आज आपण सगळेजण इथं आला. सगळ्यांचा वेळ महत्त्वाचा असतो. संडेला आज सगळेजण आला त्याच्यामुळे सगळ्यांची मी आभारी आहे. आणि मुख्य म्हणजे मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापिका आणि मालती देशपांडे यांची पण उभी आहे. आणि हे रूम माझ्या पाठीशी तसंच राहावं असं मला वाटतं. धन्यवाद.